नमस्कार, मी जयंती वागधरे. मित्रांनो, BMC निवडणुका का लढवल्या जातात? तर BMC निवडणुका या स्थानिकांच्या हितासाठी असतात आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुका लढवल्या जातात. एक प्रतिनिधी निवडला जातो. आज माझ्यासोबत आहेत रुपेश मालुसरे. खूप खूप स्वागत आहे. तुमच्या पत्नी रश्मी मालुसरे या सांताक्रूज प्रभाग क्रमांक 94 इथून निवडणूक लढवत आहेत आणि अगदी सुरुवातीला पहिला प्रश्न म्हणजे त्या आता प्रचारात खूप जास्त बिझी आहेत, त्यामुळे आपल्याला वेळ देऊ शकत नाही आहे. तर अगदी सुरुवातीला मला हा प्रश्न करायचा आहे की तुमचं बालपण इथे गेलेलं आहे, तुमच्या दोघांचंही बालपण इथे गेलेलं आहे, तुम्ही लहानाचे मोठे इथे झालात, त्यामुळे इथल्या स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला चांगलेच माहीत आहेत. तर अगदी सुरुवातीला मला इथल्या लोकांचे जे मुख्य प्रश्न आहेत ते काय आहेत, म्हणजे ज्याच्याकडे तातडीनं लक्ष द्यायलाच हवं असं तुम्हाला वाटतं? ताई, खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम आपण या पॉडकास्टसाठी आपला वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. माझी पत्नी जी आहे रश्मी रुपेश मालुसरे, हिचं माहेर हे शांतीलाल कंपाऊंड जवाहरनगर आणि आमचं मूळ घर हे हनुमान कॉलनी डवरी कॉलनी इथे आम्ही लहानपणापासून आमचं त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे. त्यानंतर साधारणतः 2009मध्ये आमच्याकडे एक शिवालिक वेंचर्स नावाचे विकासक आले आणि बराचसा स्लम एरिया असल्यामुळे डिमोल्यूशन झालं आणि आम्हाला दुसरीकडे राहायला जावं लागलं. आता एक 6 महिन्यापूर्वी आम्हाला आमच्या घराचं पोझिशन मिळालेलं आहे आणि आम्ही पुन्हा आमच्या मूळ घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत. तर तुम्ही जो प्रश्न केलात की इथली जी मूळ प्रश्न आहेत, तर पहिला जो मूळ प्रश्न आहे तो घरांचाच आहे. प्रभाग क्रमांक 94 हा पूर्णतः स्लम डॉमिनेटेड एरिया आहे. पूर्णपणे झोपडपट्टी या विभागामध्ये आहे आणि 2 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि जटिल झालेले आहेत. पहिला प्रश्न तर SRAचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी SRA योजना राबवली जाते त्यामध्ये शिवालिक वेंचर्स नामक विकासकाला त्रिके म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिली गेली आणि त्रिके दिल्यामुळे दुसरा कोणताही विकासक या ठिकाणी येऊ शकत नाही. त्यामुळे त्याची एक मक्तेदारी आमच्या विभागात झालेली आहे आणि साधारणतः 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जी घरं डिमोल्यूशन केली गेली त्यांना अद्यापपर्यंत घरं मिळाली नाही आहेत. त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की त्यांना घर भाडंसुद्धा मिळत नाही आणि जे लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहायला आहेत त्या ट्रान्झिट कॅम्पची अवस्था अत्यंत दयनीय आणि ते जीर्णावस्थेत ते ट्रान्झिट कॅम्प गेलेले आहेत. तर SRAच्या अखत्यारीत हा जो काही प्रश्न आहे हा खूप गंभीर झालेला आहे आणि त्या संदर्भात अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक निवेदनं आम्ही आमच्या माध्यमातून केलेली आहे. सतत त्याचा पाठपुरावा चालू आहे, पण त्याला अद्यापपर्यंत ते यश आलेलं नाही आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे संरक्षण दलावरील ज्या जमिनीवरील घरं आहेत, म्हणजे डिफेन्स लँडवरती आमच्याकडे साधारणतः 10,000पेक्षा जास्त झोपडपट्टी आहेत आणि त्या घरांनासुद्धा विकासासाठी जे ना हरकत प्रमाणपत्र केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं मिळायला हवं ते अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे ती जी घरं आहेत किंवा त्या घरामध्ये राहणारी लोकं जी आहेत ते सुद्धा आजपर्यंत डेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर प्रभाग क्रमांक 94मध्ये जे मूळ प्रश्न आहे ते हेच आहेत. एक तर डिफेन्स लँड आहे आणि दुसरं शिवालिक वेंचर्सच्या बाधित जे काही झोपडपट्टी आहेत, हे 2 खूप गंभीर झालेले प्रश्न आहेत. पण मला ह्याला जोडून एक प्रश्न करावासा वाटतो, तो म्हणजे इतक्या गंभीर समस्या आहेत, मग आता इथे जे नगरसेवक आहेत, जे कार्यरत आहेत, त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही का, किंवा त्यांच्या कामाविषयी तुम्हाला काय सांगायचं? जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की त्या प्रभागामध्ये राहणारे जे आपले नागरिक आहेत त्यांच्या मूळ समस्या काय आहेत त्या जाणून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी संपूर्णतः पाठपुरावा करून शासन स्तरावरती ते प्रश्न सोडवणं. पण मला या ठिकाणी असं जाणवतं वारंवार की जो शासन स्तरावरती पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून झालेला नाही आहे. ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला हे लोकप्रतिनिधी मोठ्या नेत्यांच्या बैठका लावतात. त्यांना विशिष्ट ठिकाणी घेऊन जाऊन आश्वासनं दिली जातात आणि ती आश्वासनं अशी असतात की तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा हा प्रश्न आम्ही निश्चित स्वरूपात सोडवू. आणि त्या आश्वासनावरती आमची जी काही भोळीभाबडी लोकं आहेत ती विश्वास ठेवून त्यांना मतदानाचा कौल पण देतात.
परंतु पुन्हा 5 वर्ष एरे माझ्या मागल्या, ते प्रश्न काही सुटत नाहीत. आता जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये 9 वर्षापूर्वी असेच याच प्रश्नांच्या अनुषंगाने आश्वासनं दिली, परंतु निवडून आल्यानंतर ते सत्तेत होते आणि सत्तेत नव्हतेसुद्धा. दोन्ही वेळेला त्यांनी त्या विषयांचा पाठपुरावा केला नाही. विशेष म्हणजे SRAचे जे विकासक आहे शिवालिक व्हेंचर्स, त्यांच्या विरोधात त्यांनी एकही आंदोलन, एकही मोर्चा अथवा एकही निवेदन दिलेलं नाही आहे शासन स्तरावरती. याचा अर्थ असा निघतो की शिवालिक व्हेंचर्स बिल्डर बाबतीत त्यांना काही प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रेम आहे. पण जर आता जसं तुमच्या पत्नी रश्मी मालुसरे निवडणूक लढवत आहेत, जर उद्या तुम्ही निवडून आलात तर काय प्रश्न असतील ज्याकडे तुमचं प्रामुख्यानं लक्ष असेल आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर असाल, असे काय प्रश्न असतील? ताई, आमचा जो परिसर आहे हा पूर्णपणे झोपडपट्टीने वेढलेला आहे. ज्या गंभीर समस्या आम्हाला ज्या जाणवतात त्या म्हणजे 10 बाय 10ची जी खोली आहे त्यामध्ये आपल्या घरामध्ये शौचालय नसल्यामुळे, सेल्फ कंटेंट रूम नसल्यामुळे अनेक वेळेला आपल्या घरातील जी वृद्ध लोक आहेत किंवा वैद्यकीयदृष्ट्या जे सक्षम नाही आहेत त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तसंच एक प्रश्न हल्लीच्या या काळामध्ये आम्हाला जो निदर्शनास आला तो असा की विकासकांनी बरीचशी घरं तोडल्यामुळे ट्रान्झिस्कॅममध्ये असंख्य लोक राहत आहेत, काही लोक भाड्याने राहत आहेत. तर त्या घरातील तरुणांची लग्न या एका विषयामुळे झालेली नाही आहेत. कारण शेवटी आई वडील जेव्हा आपली मुलगी एखाद्या घरी द्यायचा विचार करतात तेव्हा ते घर कशा पद्धतीने आहे ह्याचा विचार प्रथमतः त्यांच्या डोक्यात येतो. आणि ते ज्या वेळेला त्या घरामध्ये व्हिजिट करतात, भेट देतात आणि त्यावेळेला ती जी परिस्थिती आहे ती पाहतात तेव्हा ती आपली मुलगी त्या ठिकाणी देत नाहीत. आणि असं अनेक ठिकाणी आम्हाला जे रिव्ह्यूज येतात किंवा त्यांच्याकडून जी मतं येत आहेत ती ही अशी येत आहेत की सेल्फ कंटेंट घर नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आमचा प्रथम प्राधान्य असं असेल की शिवालिक व्हेंचर्स नामक जो विकासक आहे त्याचा जो काही क्लस्टर डेव्हलपमेंटचा हा काही प्रोजेक्ट आहे 3K, त्याची फायनान्शियल स्टॅबिलिटी नाही आहे. तर शासनाच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाने तातडीने एक विकासक या ठिकाणी ऑर्गनाईज करून, अपॉइंट करून जी घरं तोडली गेलेली आहेत त्यांना लवकरात लवकर घरं उपलब्ध करून देणे. एक विषय क्रमांक 2, डिफेन्स लँडवरील घरांचा जो प्रश्न गेली 60 वर्ष प्रलंबित आहे त्या घरांच्या बाबतीतसुद्धा आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांचं जे काही नाहरकत प्रमाणपत्र आहे ते मिळवून द्यायचं आहे आणि याच जागेवरती, त्यांच्या मूळ जागेवरतीच त्यांचा पुनर्विकास व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला, संधी दिली तर आम्ही निश्चित स्वरूपात त्याचा पाठपुरावा करू. नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की घराचा हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला आपल्या डोक्यावरचं छप्पर हे खूप महत्त्वाचं आहे आणि जसं आपण म्हणतो ना, या तर आपले बेसिक्स आहेत. त्यामुळे घराचा प्रश्न असेल, शौचालय असतील, इथे अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय. तर तुमची अशी काही उल्लेखनीय कामं आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकता? हां ताई, आम्ही गेली 14 वर्ष या ठिकाणी सातत्याने काम करतो आहे. 14 वर्षामध्ये कुठलंही संविधानिक पद आमच्याकडे आलेलं नाही आहे किंवा शासनाचा कुठलाही शासकीय फंडसुद्धा आम्हाला गेल्या 14 वर्षामध्ये मिळालेला नाही आहे. त्यामुळे जे काय करायचं आहे ते तुम्हाला स्वखर्चानेच करायचं आहे. आणि हे करत असताना आपण विभागातील ज्या समस्या आहेत त्या समजून घेऊन विभागामध्ये लादीकरण असेल, शेड्स असतील मंडळाच्या किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला रक्तदान शिबिरं आहेत, आरोग्य शिबिरं आहेत, रोजगार मेळावे आहेत, मुलांना नोकरीला प्राधान्य मिळावं यासाठी काही कंपन्यांशी बोलून त्यांचं नोकरीचं काम करून देणं. आम्ही केनिया हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत साधारणतः 550पेक्षा जास्त लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स मोफत स्वरूपात करून दिलेले आहेत. आणि CCTV कॅमेरे लावणं सुरक्षा दृष्टिकोनातून. त्याचबरोबर आपली जी प्रथा परंपरा आहे ती प्रथा परंपरा जपण्यासाठी गणेशोत्सव असतील, नवरात्रोत्सव असतील, लक्ष्मी उत्सव असतील किंवा दहीहंडी असेल, दही काला असेल आपला, या सणांना प्रोत्साहन देण्यासाठी
आम्ही विविध गोष्टी त्या ठिकाणी सातत्याने करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत जल्लोषात, उत्साहात आम्ही अविरतपणे, अखंडपणे त्या ठिकाणी करत आहोत. आणि अनेक महापुरुषांच्या ज्या जयंत्या आहेत, त्यांचे सण उत्सव असतील, ते त्या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टीचं जेव्हा काम करत होतो त्यावेळेला पक्षाकडनं आलेले कार्यक्रम आणि पक्षाकडनं नाही आलेले कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि एक चांगलं वातावरण त्या प्रभागामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे. आज निवडणुकांमुळे सगळीकडेच आरोप प्रत्यारोपचे वारे वाहत आहेत. मला वाटतं तुम्हीही याला सामोरे गेलेले आहात. तर कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं फेस केलं आहे? ताई, राजकारणामध्ये काम करत असताना स्वाभाविक आहे की तुम्हाला महत्त्वाकांक्षी राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की महत्त्वाकांक्षा जर नसेल माणसामध्ये तो त्या ऊर्जेने किंवा त्या स्फूर्तीने काम करू शकत नाही. तो वेग जो असतो कामाचा, तो वेग कमी होऊ शकतो. तर स्वाभाविक आहे आम्हीसुद्धा एक महत्त्वाकांक्षा ठेवून त्या ठिकाणी काम करत होतो. आणि काम करत असताना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या. पब्लिक कनेक्ट जो आहे तो प्रभावीपणे त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं करत असताना पक्षाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि एक चांगली लढत आमच्या माध्यमातून लढली जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत होतो. परंतु नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या दिवशी साधारणतः सकाळी 5:30 वाजता आमचा जो प्रभाग क्रमांक 94 आहे हा महायुतीतील घटक पक्षाला दिला गेला आणि तो जो निर्णय झाला हा आमच्यासाठी धक्कादायक होता फारच. त्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि भारतीय जनता पक्षाचं वोटर बेस हे सगळेच डिस्टर्ब झाले प्रचंड प्रमाणामध्ये. डिस्टर्ब झाल्यानंतर कुटुंबामध्ये आम्ही एक बैठक घेतली साधारणतः. कारण की शेवटी कुठलाही निर्णय घ्यायचा आहे तर कुटुंबातील सदस्यांचा त्या निर्णयाला पाठिंबा पाहिजे. तर आम्ही त्या निर्णयाच्या अनुषंगाने विचारविनिमय केला. विचारविनिमय करत असताना आमच्यासमोर 3 विकल्प होते. त्यातला पहिला विकल्प असा होता की राजकारणातून संन्यास घेऊन एक्झिट करून नोकरी एके नोकरी, घर एके घर करणं आणि शांत बसणं. दुसरा विकल्प जो होता तो निवडणूक लढण्याचा विकल्प होता. त्यामध्ये सुद्धा अपक्ष निवडणूक लढणं किंवा कुठल्या तरी पक्षाचा सिम्बॉल घेऊन निवडणूक लढणं. निर्णय घेण्यासाठी ताई फक्त 4च तास आमच्याकडे होते. मग माझं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलं पाहिजे. कारण की हा आग्रह आपल्या कार्यकर्त्यांचा आहे आणि विभागातील लोकांचा आहे आणि त्यांच्या आग्रहास तो आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निकाल काहीही लागो. तर त्यावेळेला आम्ही विचारविनिमय केला की बाबा अपक्ष आपण निवडणूक लढलो तर काय स्कोप आहे. तर अपक्षामध्ये ताई जे चिन्ह मिळतं आपल्याला पक्षाचं ते चिन्ह घरोघरी पोचवेपर्यंतच 10 दिवस जे निवडणुकीचे असतात ते निघून जातात. त्यामुळे विनिंग मेरिट किंवा निवडणूक जिंकण्याचं जे काही मेरिट आहे ते तुम्हाला नसतं. त्याच वेळेला सिम्बॉल जर असेल तर ते सिम्बॉल घराघरापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं असतं आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही विशिष्ट करून व्यक्ती बघून त्या ठिकाणी मतदान होत असतं. त्यामुळे व्यक्ती म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलं आहे असं आमचं मत आहे. आम्ही निर्णय करताना असा निर्णय केला की आपण सिम्बॉल घेऊन निवडणूक लढली पाहिजे आणि निर्णय काहीही येऊ पण निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढली पाहिजे. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही पुढे गेलो. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं त्या ठिकाणी नॉमिनेशन फाईल केलेलं आहे आणि लोकांचा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे ताई. पण आता तुम्ही जसं म्हटलं की गेल्या 14 वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात आणि तुम्ही कामं करताय, निस्वार्थपणे कामं करताय. कारण कुठेही अजून तुम्हाला पद मिळालेलं नाही आहे किंवा ती पोझिशन मिळालेली नाही आहे. मग हे करणं खरं तर सोपं नाही आहे. कारण गेल्या 14 वर्षापासून तुम्ही एक वनवासच म्हणूया आपण याला, कारण एक वेगळं स्ट्रगल आहे हे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खरं तर ती प्रेरणा देते आहे आणि आपण जसं म्हणतो ना की आपण करूया, हे करायला जी जिद्द लागते ती जिद्द कुठून येते, ती प्रेरणा कुठून मिळते? ताई, लहानपणापासूनच आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा फार मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचूनच बालपण गेलेलं आहे
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असताना त्यांच्या चरित्रामध्ये त्यांचे वडील शहाजीराजे हे वतनदार होते. वतनदार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये ऐश्वर्य, संपत्ती, मालमत्ता सर्व काही होतं. परंतु राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी एक निर्णय केला की मुघलांनी आपल्या प्रजेवरती अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा जर फोडायची असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातूनच करावी लागेल. असा निर्णय केल्यानंतर आऊ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्ती दिली, एक प्रेरणा दिली आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी तयार केलं. स्वराज्य निर्माण करण्यासाठी तयार करत असताना त्यांनी त्यांच्यामध्ये ते विचार रुजवले की तुझं आयुष्य हे फक्त यापुढे लोकांसाठीच असणार आहे, स्वराज्यासाठी असणार आहे, स्वराज्यातील प्रजेसाठी असणार आहे आणि तुला यापुढे लोकांसाठीच काम करायचं आहे. हे जे ऐश्वर आहे, हे संपत्ती, ही जी काय मालमत्ता आहे ही क्षणिक आहे. तुला तुझं नाव या ठिकाणी करून जायचं आहे. आणि पुढे त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा राजमाता जिजाऊंकडनं ती प्रेरणा घेऊन ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रजेसाठी लढले, झगडले आणि त्यांनी स्वराज्याची निर्मितीसुद्धा त्या ठिकाणी केली. शिवाजी महाराजांचं जेव्हा चरित्र आपण वाचतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की ते एक चांगलं आयुष्यसुद्धा जगू शकले असते. एक कम्फर्ट झोन त्यांना होता. जरी आई जिजाऊंनी त्यांना सांगितलं असलं तरी त्यांनी त्यांचा निर्णय ते घेऊ शकले असते, परंतु त्यांनी तो विकल्प निवडला. तसंच ताई आज मी सुद्धा क्लास 1 ऑफिसर आहे. करायला गेलं तर वर्ग 1 अधिकाऱ्याचा जो पगार आहे, सॅलरी आहे, त्यामध्ये आम्ही आमचं कुटुंबाचं आयुष्य हे खूप चांगल्या प्रकारे घालवू शकतो. पण यामध्ये फक्त आम्ही आमचाच जर स्वार्थ पाहिला तर तो स्वार्थ होईलही, म्हणजे आमच्या कुटुंबाचं चांगलं कल्याणही होईल. मी असं म्हणतो नेहमी माझ्या सोबतच्या मित्रांना की या राजकारणात पडलो नसतो तर वर्षातनं 2 वेळा फॉरेन ट्रिप करू शकलो असतो किंवा महिन्यातनं 4 वेळा चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ शकलो असतो. पण या गोष्टींचा मला या राजकारणात आल्यानंतर त्याग करावा लागला, कारण की ते जे काही पैसे ते मला या ठिकाणी वापरावे लागले. पण त्याचं मला काही दुःख नाही आहे. मी खूप समाधानी आहे त्या गोष्टीने. आणि एक निर्णय यासाठी केला की ज्यांच्यासोबत मी लहानाचा मोठा झालो, ज्या माझ्या मित्रांसोबत मी पतंग उडवली, भवरा खेळलो, गोट्या खेळलो, जे काही त्यांच्यासोबत केलं ते मित्र आजही चाळीमध्ये आहेत. मी जरी इमारतीत गेलो असलो तरी ते माझे मित्र, ते माझे सहकारी आजही चाळीत आहेत. आणि ताई मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून ही प्रेरणा जी आलेली आहे ही शिवाजी महाराजांकडनं आलेली आहे आणि ही जे लोक आज त्या चाळीमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्टॅबिलिटी मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. क्या बात आहे. म्हणजे हे तर झालं की राजकारणात येण्यामागचं एक तुम्ही जी आता प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानताय, पण राजकारणात अशी कोणती व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे आणि तुम्ही त्यांना प्रेरणास्थानी पाहता? स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं काम मी फार जवळून पाहिलं. ज्या वेळेला 2 खासदार होते त्यावेळेलासुद्धा त्यांनी एक वाक्य असं म्हटलं होतं की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा. आणि त्यावेळेलासुद्धा त्यांनी संयम बाळगून त्यांचं राजकारण सतत चालू ठेवलं. त्यांच्या विरोधातसुद्धा अनेक षडयंत्र रचली गेली, परंतु ते कधीही डगमगले नाहीत. आणि त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवत असताना कधीच कोणावरती आरोप प्रत्यारोपसुद्धा केले नाहीत. त्यांनी पॉझिटिव्ह अँगलने त्यांचं राजकारण केलं. त्यामुळे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं जे चरित्र आहे किंवा त्यांचं जे काम आहे ते मला फार इन्स्पायर करतं आणि त्यांना पाहून मी माझं काम करतो. पण एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो की जसं तुम्ही आता 14 वर्षांपासून लोकांसाठी निस्वार्थपणे काम करताय, कुठलीही पोझिशन नाही आहे तुमच्याकडे किंवा कुठल्याही आता राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही आहे. एकूणच जर तुमच्याकडे सत्ता आली, जर रश्मी मालुसरे यांच्याकडे जर सत्ता आली तर काय विजन असणार आहे तुमच्या पक्षाचं किंवा तुमचं? आई तुम्ही अगदी बरोबर बोललात की आमच्या मागे कुठलंही आर्थिक पाठबळ नाही आहे किंवा कुठलाही मोठा नेता आज आमच्या मागे नाही आहे. आज प्रचाराची रणधुमाळी विभागामध्ये सुरू आहे आणि त्या प्रचारामध्ये अनेक मोठे मोठे नेते आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या कॅम्पेनिंगमध्ये, त्यांच्या प्रचारामध्ये येत आहेत, त्यांच्या सभा घेत आहेत. परंतु आमच्यासाठी असा कोणीही मोठा नेता या ठिकाणी या प्रचारामध्ये
आलेला नाही आहे. पण तरी त्याचं आम्हाला वाईट वाटत नाही, कारण राजकारण असं म्हटलं होतं नेहमी की राजकारणामध्ये गॉडफादर असला पाहिजे, मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असला पाहिजे. आजपर्यंत तो आम्हाला आशीर्वाद मिळालेला नाही आहे. पण एक निश्चित स्वरूपात सांगेन की राजकारणामध्ये तिकीट देणारा हा नेता असतो, पण मतं देणारा जो नेता असतो तो जनता जनार्दन असतो. आणि जनता जनार्दनाचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद हा आमच्या मागे आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन आपला निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी करेल. जर आम्ही या ठिकाणी निवडून आलो तर सर्वप्रथम या ठिकाणी जो त्रिके आहे शिवालिक व्हेंचर्सचा, तो रद्द करून शासनाच्या माध्यमातून आमच्या सहकार्याने लवकरात लवकर घरं तात्काळ स्वरूपात कशी मिळतील यासाठी आमचा पहिला प्रयत्न असणार आहे. दुसरा प्रयत्न, संरक्षण दलावरील जमिनीवरील जी घरं आहेत त्यांची जी NOC केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे रखडलेली आहे, त्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर यांचं NOC मिळावं आणि याच ठिकाणी, याच जागेवर यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे. शासकीय सेवेमध्ये माझा 25 वर्षाचा अनुभव असल्यामुळे शासन स्तरावरती त्याचा पाठपुरावा कसा करावा लागतो याचा थोडा अनुभव माझ्याकडे आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावरती ही 2 कामं निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी होतील. त्याचबरोबर आमच्या विभागामध्ये एक सुंदर असं उद्यान असावं, असं आम्ही म्हणतो नेहमी की वेस्टला राहणारे लोक आहेत ते सर्व गोष्टी अनुभवतात किंवा फील करतात, पण ईस्टला राहणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष होतं. तर ईस्टमध्ये ज्या गोष्टी आजपर्यंत झालेल्या नाही आहेत त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करणार आहे. एक चांगलं इस्पितळ आमच्याच प्रभाग क्रमांक 94मध्ये जागा रिझर्व करून त्या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरं, एक चांगलं गार्डन त्या ठिकाणी आम्ही लोकांसाठी देऊ शकतो का या बाबतीतला आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत. दरवर्षी न चुकता त्या ठिकाणी युवकांसाठी आणि युवतींसाठी रोजगार मिळावा शासनाच्या माध्यमातून करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्याकडनं प्रयत्न होईल. त्याचबरोबर आमचा जो भाग आहे हा सकल भाग आहे. त्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यानंतर तो भाग आहे ना, पूर्ण त्या ठिकाणी पाणी तुंबतं. तर या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी एक यंत्रणा आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारली जाईल. आणि शेवटी जे पिण्याचं पाणी आहे ते पिण्याचं पाणीसुद्धा मुबलक स्वरूपात आणि स्वच्छ स्वरूपात आजही मिळत नाही आहे. तर ते विभागातील लोकांना कसं मिळेल यासाठी सुद्धा आमच्या माध्यमातून प्रयत्न होईल. मी नेहमी एक वाक्य बोलतो की जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते 3 प्रश्नांच्या अवतीभोवतीच विभागातील जनतेला, विभागातील लोकांना फिरवा असतात. त्या 3 गोष्टी आहेत वॉटर, मीटर आणि गटर. तर या 3 प्रश्नांच्या वरती उभं राहून विचार करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच विभागातील लोकांनी परिवर्तन घडवलं पाहिजे. शेवटी तुम्ही एका नवीन नेतृत्वाला जेव्हा संधी देता त्याच वेळेला तुम्हालाही समजेल की बाबा या ठिकाणी बदल होत आहेत की नाही होत आहेत. ते बदल पाहण्यासाठी तुम्हाला संधी द्यावी लागेल. म्हणून ही वॉटर, मीटर, गटर या संकल्पनेतून आता वरती उठून विभागातील लोकांनी विचार करायला हवा असं मला वाटतं. नक्कीच, जसं तुम्ही म्हटलं की वॉटर मीटर आणि गटर या पलीकडे जाऊन आता विचार करायला हवा. पण हा जो विभाग आहे, विभाग क्रमांक 94, जसं तुम्ही म्हटलं की इथे बेसिक प्रॉब्लेम्स अजूनही आहेत. म्हणजे आज आपण इतके पुढे निघून गेलो आहे तरीही इथे घराचा प्रॉब्लेम आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे किंवा हॉस्पिटल्स नाही, पाणी तुंबतं आहे. म्हणजे हे सगळे अगदी बेसिक्स, तरुणांना नोकरी नाही आहे. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सवर मात करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी एक करेक्ट असा लोकप्रतिनिधी आपल्याला इथे हवाच आहे. लोकप्रतिनिधी हा खरा तेव्हा असतो जेव्हा तो जनतेच्या संपर्कात कायम राहतो. कारण बऱ्याचदा असं होतं की 5 वर्षानंतरच तो त्या चाळीत जातो आणि पुन्हा प्रचार करतो. तर तुमचा संपर्क या जनतेसोबतचा, इथल्या लोकांसोबतचा कसा आहे? म्हणजे दर 5 वर्षांनी जो उमेदवार जातो प्रचारासाठी तसं न करता इथल्या लोकांशी संपर्क असणं हे खूप गरजेचं आहे. तसा संपर्क तुमचा कसा आहे इथल्या लोकांशी आणि ते तुमच्यापर्यंत त्यांच्या समस्या ह्या मांडतात का? ताई, आम्ही 2017ला निवडणूक लढलो आणि आम्ही 2ऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी राहिलो आणि आम्हाला 7,000 मतं त्या ठिकाणी मिळाली. 2ऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी आमच्या विभागामध्ये साईनाथ मुक्तिधाम म्हणून एक मंडळ आहे, तिथे साईंचा भंडारा होता आणि मोठी पूजा होती. आणि आमच्या घरी स्वाभाविक आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे
पराभव झाल्यानंतर घरामध्ये सगळी रडारड सुरू होती, कारण की तो पराभव पचवता येणं इतकंसं शक्य नव्हतं. आणि कार्यक्रम ज्या ठिकाणी संध्याकाळी होता त्याच्या बाजूलाच माझं कार्यालय आहे. तर मी म्हटलं की कार्यक्रमाला जायला पाहिजे, आपण थांबता कामा नये. मी लगेच तयारी केली, त्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरनं मी एक वाक्य त्या ठिकाणी म्हटलं की जरी आज आमचा पराभव झाला असला तरी आमचा हा प्रवास अविरतपणे अखंडपणे विभागातील लोकांसाठी असाच सुरू राहील. आणि त्या वाक्याला अनुरूप असं काम आम्ही गेली 9 वर्ष करत आलेलो आहोत. लोकांचं सुख असेल, दुःख असेल, जे काही कार्यक्रम असतील त्यांच्या घरातले, ते सर्व कार्यक्रमांना पोहोचण्यासाठी आम्ही तिथे तत्पर असतो. माझी पत्नी रश्मी मालुसरे ही सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये प्रचलित आहे. तिला सगळे ओळखतात. ते यासाठी ओळखतात कारण की त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही एक त्यांच्या घरातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असतो. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठं महिलांचं जाळं माझ्या मिसेस रश्मी मालुसरे यांनी त्या ठिकाणी विणलेलं आहे. एक नाळ या विभागाशी यासाठी जोडलेली आहे कारण की आमचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, आमचं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि एक फार मोठा मित्रपरिवारसुद्धा आमचा या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या गोष्टींमध्ये आम्ही सहभागी असतो. महिलांच्या दृष्टिकोनातूनही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित होतात. तर म्हणजे जसं तुम्ही तुमच्या स्वखर्चानं CCTV लावलेला आहे किंवा हे काही खूप महत्त्वाची पावलं आहेत जी उचलणं गरजेचं आहे. आणि रश्मीजी जसं तुम्ही म्हटलंत की त्यांचाही एक खूप चांगला असा कनेक्ट आहे तिथल्या महिलांसोबतचा. तर त्यांच्या काही अशा मुख्य मागण्या आहेत का किंवा त्यांच्या काही समस्या आहेत का ज्याकडे तुम्ही आता लक्ष केंद्रित करणार आहात? ताई, महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक योजना त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होत असतात. उदाहरणार्थ आत्ताच वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन स्तराच्या माध्यमातून आपल्याकडे राबवली गेली आणि साधारणतः 1700 महिलांचा अर्ज भरून त्या 1700 महिलांना थेट लाभ देण्याकरिता माझी पत्नी रश्मी मालुसरे यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले. त्यांना ते लाभ आता आजपर्यंत मिळत आहेत. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वयंरोजगार महिलांना मिळावा यासाठी घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, ही जे काही उपकरणं आहेत ती दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मिळतात. तर ती उपकरणं मिळवून देण्यासाठी सुद्धा जो काही पाठपुरावा करावा लागतो हा संपूर्णतः पाठपुरावा माझी पत्नी रश्मी मालुसरे करत असते. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी CCTV लावणं किंवा निर्मलनगर पोलीस स्टेशन आम्हाला लागतं. त्या पोलीस स्टेशनच्या ज्या काही महिला कॉन्स्टेबल्स आहेत त्यांचं निर्भया पथक आहे, त्या निर्भया पथकाशी माझी पत्नी कनेक्ट आहे. एक कुठलीही अनैतिक गोष्ट झाली की इमिजिएटली माझी पत्नी त्या ठिकाणी पोहोचते आणि निर्भया पथकाचे ज्या काही ज्या महिला अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या महिलेला न्याय देण्यासाठी त्या पूर्णपणे त्या ठिकाणी काम करत असतात. तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रयत्न चालू असताना ज्या वेळेला आम्ही महिलांशी इंटरॅक्शन करतो त्यावेळेला त्यांचा मूळ एकच प्रश्न असतो की दादा आम्हाला लवकरात लवकर इमारतीत जायचं आहे. आणि चर्चा करत असताना ते मला म्हणतात की हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे का प्रयत्न करत नाहीत. तर मी नेहमी त्यांना सांगतो असं की तुम्ही जर इमारतीत गेलात तर तुमचा हा वॉटर मीटर गटारचा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे संपून जाईल. मग ते कोणत्या प्रश्न घेऊन तुमच्याकडे मतं मागायला येणार. त्यामुळे ते प्रश्न सोडवत नाहीत. पण आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये. तुम्ही काही काळजी करून निश्चिंत राहा, आपण हे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू. तुमच्या प्रभागाला घेऊन जे तुमचं विजन आहे त्याविषयी तर आम्हाला कळलं. पण जसं तुम्ही मगाशी अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला आणि ते तुमच्यासाठी प्रेरणास्थानी आहे असं तुम्ही म्हटलंत, तर राष्ट्राला घेऊन काय संकल्पना आहे तुमची किंवा काय विचार आहे? ते राष्ट्राला घेऊन खूप मोठी संकल्पना आणि खूप मोठी एक अटॅचमेंट आहे. ती संकल्पना मी माझ्या कवितेतून या ठिकाणी नमूद करू इच्छितो. वर्ण करती कीर्ति उनका छोड़कर सब असुद दल को, ध्येय मंदिर के पथिक को कंटकों को कहीं सहारा, राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यही देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा, यह राष्ट्र हो विजयी हमारा. क्या बात आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे तुमच्या विभागातील जे मतदार आहेत
त्यांना तुम्हाला काय आव्हान करायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे आज? कारण आता निवडणुका लवकरच होणार आहेत आणि अखेर भवितव्य हे त्यांच्याच हातात आहे. ताई, आता या निवडणुकीमध्ये 4 प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. त्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी एक निर्णय केलेला आहे, पण आता पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो जनता जनार्दनाच्या हाती आहे. आणि हा निर्णय करत असताना फक्त इतकंच सांगेन की विविध आरोप होतील, प्रत्यारोप होतील, पण त्या आरोप प्रत्यारोपांवरती आपण कोणतंही आपलं लक्ष विचलित न करता नवीन नेतृत्वाला एक संधी देऊन पाहावं, जेणेकरून तुम्हालासुद्धा नेमकं कळेल की तुम्हाला जो अपेक्षित असलेला बदल आहे तो होतो आहे का. पण हे केव्हा होईल, ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी परिवर्तन घडवाल. तर हे परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही यावेळेला मतदान करा. पक्ष बघून, चिन्ह बघून मतदान न करता व्यक्ती बघून मतदान करा. तुम्ही कुठेही निराश होणार नाही आणि तुम्हाला अपेक्षित असलेला बदल या ठिकाणी निश्चित स्वरूपात दिसेल, असं या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो. आणि माझं प्रामाणिक या ठिकाणी मी वचन देतो की विभागातल्या लोकांशी माझी नाळ जशी जोडलेली आहे तशीच यापुढेही जुळून राहील. धन्यवाद थँक्यू सो मच आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.